नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तानाजी इंगोले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्टेप अप अकॅडमीमध्ये. बघा, आपली व्हिडिओ सिरीज सुरू आहे. व्हिडिओ सिरीजमध्ये पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण 5 क्वेश्चनची सिरीज बघितली होती. त्याच्यामध्ये इलिमिनेशन मेथडचा वापर किंवा शॉर्टमध्ये उत्तर कसे काढायचे लक्षात ठेवा, त्याही गोष्टी आपण बघितल्या होत्या. पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. लक्षात ठेवायचं, तुम्ही व्हिडिओला पण भरपूर प्रतिसाद देताय. त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन या बॅचेस चालू आहेत. त्याही बॅचेसला तुमचा भरपूर प्रतिसाद मिळतोय. त्याबद्दल मी शतशः तुमचा आभारी आहे. लक्षात. आता आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला काय बघायचं, ठोकळा. आता ठोकळ्याला बाहेरील बाजूस रंग देणे ही एक कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला 2 वर्ष याच्यावरती प्रश्न आहे. लक्षात ठेवायचं, यूपीएससी एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीच्या परीक्षा, या परीक्षेला ह्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. ठोकळ्याला बाहेरील बाजूस रंग देणे. तुम्हाला साधारणपणे लक्षात ठेवा, तुम्ही 3x3x3 चा ठोकळा, लक्ष द्या व्यवस्थित, याच्यावरती प्रश्न पडलेला आहे. बघा, 4x4x4 चा ठोकळा लक्षात ठेवायचं. त्याला आपण क्यूब म्हणलं तरी काय अडचण नाही. पुन्हा लक्षात ठेवा 5x5x5 चा ठोकळा. लक्षात, म्हणजे इथं यांची किंमत कॉन्स्टंट असलेली ठोकळे. आणि त्याचबरोबर लक्षात ठेवा एक वेगळा ठोकळा आहे. बघा, यूपीएससीला तुम्हाला त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. एक 3x, लक्ष द्या व्यवस्थित, 3x4x5 चा ठोकळा. हा एक थोडा वेगळा आहे. आजच्या या सिरीजमध्ये तुम्हाला हे 4 प्रश्न मी कव्हर करून देणार, लक्षात ठेवायचं. आणि विशेष म्हणजे या 4 प्रश्नांमध्ये तुम्हाला साधारणपणे सब क्वेश्चनचा जर विचार केला, आपली या छोट्याशा व्हिडिओमध्ये 25 क्वेश्चनची तयारी होणार आहे. 25+ शब्द वापरतो मी. 25+ प्रश्नाची तयारी आपण या व्हिडिओमध्ये करून घेतो. लक्षात ठेवायचं, म्हणजे 100% याच्यावरती तुम्हाला हमखास एक क्वेश्चन असतोच. आता ठोकळ्याला बाहेरील बाजूस रंग देणे, त्याच्या अगोदर लक्षात ठेवा, जर तुम्हाला एक क्यूब काढला साधारणपणे किंवा एक 3x3x3 चा क्यूब फोडला, त्यातली एक सोंगटी साईडला काढली तर ती दिसते कशी. बघा, लक्षात ठेवायचं, दिसते कशी तर लक्ष द्या व्यवस्थित काय कॉन्सेप्ट आहे. या कॉन्सेप्टवरती तुम्हाला हे 4 प्रश्न सुटतायत. लक्ष द्या व्यवस्थित, ही एवढी कॉन्सेप्ट समजून घ्या. एवढ्या बेसिक वरती लक्षात ठेवायचं, तुम्हाला सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो. बघा, लक्षात ठेवायचं. मग आपण जर ठोकळा तो फोडला, त्या फोडल्यानंतर त्या ठोकळ्यातली एक सोंगटी काय रे आपण अशी साईडला काढली. आता याला असतात काय काय गोष्टी त्या तुम्हाला माहिती पाहिजे. लक्षात ठेवा, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट याला कोपरे असतात. लक्षात ठेवायचं, थोडं लक्ष द्या व्यवस्थित. पहिली कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, कोपरे. त्याला आपण काय रे कॉर्नर्स म्हणतो. ह्याला काय काय असतं ते समजून घ्या, कारण त्याच्या भोवती सगळे क्वेश्चन आहेत. कळते, कोपरे ही एक कॉन्सेप्ट असते. त्याच्यानंतर जर बघितलं बाजू, लक्षात ठेवायचं, बाजू ही एक कॉन्सेप्ट असते. आणि लक्षात ठेवायचं तिसरी कॉन्सेप्ट काय आहे, याला पृष्ठे असतात. त्याला लक्षात ठेवा आपण काय रे सरफेस, म्हणजे पृष्ठाला आपण सरफेस म्हणतो, बाजूला काय म्हणतो साइड्स म्हणतो, आणि कोपरे काय असतात तुमचे कॉर्नर्स. लक्षात ठेवा, एवढं जरी तुम्हाला कळलं त्या क्यूब मध्ये, 3x3x3 मध्ये, 4x4x4 मध्ये, 5x5x5 मध्ये आणि 3x4x5 मध्ये, तर तेवढ्या बेसवरती आपण लक्षात ठेवायचं हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आता याला लक्षात ठेवा एकूण कोपरे किती असतात. कोपरे म्हणजे काय रे, 3 बाजूंचा मिळून लक्षात ठेवा तुमचा कोपरा तयार होतो. आता 3 बाजूंचा मिळून लक्षात ठेवा म्हणजे काय, इकडून अशी एक बाजू आलेली आहे, इथं पुन्हा सांग रे इथून अशी एक बाजू आलेली आहे, आणि लक्षात ठेवा अशी एक बाजू आलेली. लक्षात ठेवायचं, मग हा तुमचा काय झाला, कोपरा झाला. 3 बाजूंचा मिळून एक कोपरा तयार झाला. मग अशा याला कोपरे किती आहेत मोजूया आपण. लक्षात ठेवा, हा एक कोपरा तयार झाला, हा एक कोपरा तयार झाला, पुन्हा सांग रे हा कोपरा, हा कोपरा, हा एक कोपरा, हा एक कोपरा आहे. लक्षात ठेवायचं, पुन्हा हा एक कोपरा तयार होतोय आणि इथे एक कोपरा आहे. लक्षात ठेवायचं, हा कोपरा नाहीये, हा पण कोपरा नाही. लक्षात ठेवायचं, याच्यावरती अशी आलेली ती रेषा आहे. लक्षात ठेवायची, क्लिअर आहे. म्हणजे इथं तुमचा हा कोपरा, असे तुम्हाला एकूण इथं कोपरे तयार केले. आता याच्यामध्ये कोपरे जर मोजले साधारणपणे सांगा बरं, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे लक्षात ठेवा मी असा शब्द वापरतो, जगातल्या प्रत्येक क्यूबला लक्षात ठेवायचं एकूण कोपरे 8च असतात. म्हणजे तुमचा कसलाही क्यूब असू द्या, 3x3x3 चा असू द्या, 4x4x4 चा असू द्या, 5x5x5 चा असू द्या, किंवा 3x4x5 चा असू द्या, कोपरे विचारलं प्रत्येक क्यूबला एकूण कोपरे किती, 8. ही एक कॉन्सेप्ट झाली. लक्षात ठेवायचं, कोपरे म्हणजेच आपण सांगितलं याला कॉर्नर्स म्हणतो. लक्षात ठेवायचं. आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं काय, याच्यामध्ये बाजू आपण बघू. याला एकूण बाजू किती असतात. आता बाजू ही 2 बिंदूंची मिळून बनते. याला आपण ए नाव दिलं, याला बी नाव दिलं. लक्षात ठेवायचं, म्हणजे ही काय झाली तुमची बाजू तयार झाली. कळते, मग याच्यामध्ये बाजू किती असतात लक्षात ठेवायचं. बाजू जर मोजल्या साधारणपणे ही पहिली बाजू आहे तुमची. क्लिअर आहे का. बघा, लक्षात द्या व्यवस्थित, थोडं व्यवस्थित कॉन्सेप्ट समजा. एवढ्या बेसवरती तुमचा बरोबर हा टॉपिक लॉक करून देतो मी. क्लिअर आहे. आता याच्यामध्ये सांगा रे, एवढी एक बाजू झाली, ही बाजू म्हणजे 2 बिंदूंची मिळून एक बाजू तयार झाली. बाजू 1, बाजू 2, बाजू 3, बाजू 4, कळतंय का, बाजू 5, पुन्हा बाजू काय रे 6, ही एक 7 झाली. ही अशी आडवी एक
8 लक्षात ठेवायचं. अशी उभी 9 झाल्या, परत सांगा रे 10, अशी आडवी 1 11 आणि अशी एक आहे लक्षात ठेवायचं 12. पुन्हा शब्द वापरतो मी, प्रत्येक क्यूबला एकूण बाजू 12 असतात. लक्ष द्यावं सुद्धा, ह्याला आपण साईड शब्द वापरतोय. प्रत्येक क्यूबला एकूण बाजू 12. जगातला कोणताही क्यूब घ्या, त्याला एकूण बाजू किती असतात? 12 असतात. कॉन्सेप्च्युअल चालू लक्षात ठेवायचं. बघा परत जर बघितलं तर याच्यामध्ये पृष्ठे म्हणजे लक्षात ठेवा सरफेस म्हणजे आता एक लक्षात ठेवा, ही छापडी लक्षात ठेवायचं. मग लक्षात ठेवा ही छापडी म्हणजेच लक्षात ठेवा याचा जो भाग आहे वरचा हा भाग त्याला आपण काय म्हणतो रे? पृष्ठा म्हणतो. लक्षात ठेवायचं म्हणजे सरफेस म्हणतोय. मग ह्या प्रत्येक किंवा ह्या क्यूबला एकूण सरफेस किती आहेत, पृष्ठे किती आहेत? पृष्ठ हा 4 बाजूंचा मिळून बनतो. लक्षात ठेवायचं म्हणजे हा पृष्ठ आहे तुमचा, कळतंय? हा एक पृष्ठ आहे आणि याच्या समोर एक म्हणजे तो असा येतोय बघा बघा, असा एक पृष्ठ म्हणजे समोर बाजू आपण समोरासमोरील बाजू जर बघितल्या असा एक पृष्ठ तयार झाला, याच्या समोर एक आहे किंवा असा एक आहे तुमचा पृष्ठ दिसतोय. लक्षात ठेवायचं आणि याच्या बरोबर समोर एक असणार आहे म्हणजे असा तो. बघा थोडं लक्ष द्यायचं. आणि अजून वरचा विचार जर केला आपण, असा एक आहे आणि याच्या बरोबर खाली तळामध्ये एक लक्षात ठेवायचं म्हणजे असा एक पृष्ठ. असे एकूण याला पृष्ठे किती झाली म्हणजे हा एक याच्या समोरचा एक 2 झाले, हा एक याच्या समोरचा एक 4 झाले आणि वरचा आणि खालचा असे 6. म्हणजे जगातल्या प्रत्येक क्यूबला एकूण पृष्ठे 6 असतात. कुठलाही क्यूब घ्या तुम्ही लक्षात ठेवायचं 6 पृष्ठे. साधारण लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात ठेवा सगळेजण मोबाईल वापरताय. आता मोबाईल मध्ये लक्षात ठेवा ह्याला सुद्धा 6 पृष्ठे आहेत. लक्ष द्यावं, ही सुद्धा हे 6 पृष्ठे कॉन्सेप्ट म्हणजे इकडचा एक पृष्ठ, याच्या बॅक साईडचा एक पृष्ठ, असा एक पृष्ठ इकडचा, याच्या बरोबर समोरचा एक पृष्ठ आणि लक्षात ठेवा हा पृष्ठ. म्हणजे तुम्ही काही जरी घेतली, एक चौकोनाकृती कोणतीही वस्तू घेतली तर लक्षात ठेवायचं ती 6 पृष्ठामध्ये असते. क्लिअर आहे? मग ही कॉन्सेप्ट आहे. एवढाच विषय याच्यामध्ये. प्रत्येक क्यूबला एकूण कोपरे 8, प्रत्येक क्यूबला एकूण बाजू 12 असतात आणि प्रत्येक क्यूबला एकूण पृष्ठे 6. एवढं फक्त लक्षात ठेवा. एवढ्यावरती आपण पुढचे 4 क्वेश्चन बघणार आहोत. एवढ्या साध्या लॉजिकवरती जायचं क्वेश्चनकडे. लक्ष द्या, या गोष्टी फक्त लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. आता जाऊया तुम्हाला पडलेला प्रश्न लक्षात ठेवायचा. प्रश्न कसा पडलाय हा तुम्हाला साधारणपणे बघितलं तर 3x3x3 आकारमानाचा क्यूब आहे बघा. तुम्ही जर जत्रेमध्ये वगैरे लक्षात हा खरेदी केलेला असेल किंवा 4x4x4चा क्यूब तुम्ही खेळलेला असाल, 5x5x5चा खेळला असाल, 3x4x5चा पण क्यूब असतो. आलं लक्षात? ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. मग हा एक आपण क्यूब घेतला आणि तो क्यूब एका रंगाच्या बादलीमध्ये बुडवला आणि म्हणजे याचा अर्थ लक्षात, ह्याला बाहेरच्या बाजूला रंग दिलाय फक्त, असं गृहीत धरा. बाहेरच्या बाजूला रंग दिलेला आहे आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. मग आता हे सब क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. आपलं हेडिंगच असं आहे, ठोकळ्याला बाहेरील बाजूस रंग देणे. लक्ष द्या काय कॉन्सेप्ट आहे. कॉन्सेप्ट शिका, याच्यात तुम्हाला 100% 1-2 मार्क आपले फिक्स होऊन जातात. लक्षात ठेवायचे. वारंवार विचारले जाणारे क्वेश्चन आहेत. म्हणजे जवळपास तुमचे 25+ क्वेश्चन मी म्हणले. लक्षात ठेवा, याच्यामध्ये सब क्वेश्चन्स तयार होतात. तसे 25+ प्रश्नाची आपण तयारी या व्हिडिओमध्ये तयार करून घेणार आहोत. लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये काय, मग ठोकळ्याला बाहेरील बाजूस रंग दिले, याला बाहेरच्या बाजूला रंग दिला. हा 3x म्हणजे लक्षात ठेवा, हा 1 2 3 असं म्हणजे हा 3xचा झाला. 1 2 3 पुन्हा हा 3x म्हणजे पुन्हा 1 2 3 हा 3x म्हणजे ह्यालाच म्हणतात 3x3x3 आकारमानाचा ठोकळा. आता एका रंगाच्या बादलीमध्ये बुडवला. लक्षात ठेवा, एका रंगाच्या बादलीमध्ये बुडवला किंवा ह्याला फक्त याला बाहेरच्या बाजूला रंग दिला तर कॉन्सेप्ट काय आहे. सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न त्यांनी विचारलाय, 3x3x3 आकारमानाच्या ठोकळ्यास बाहेरील बाजूस रंग दिल्यास. लक्षात ठेवायचं, तो पहिला क्वेश्चन आहे, एकूण लहान ठोकळ्यांची संख्या काढा किंवा एकूण ठोकळ्यांची 1x1 आकारमानाची असं म्हणून आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे छोटे छोटे ठोकळे याच्यामध्ये किती तयार होतील. म्हणजे याचा अर्थ असा झाला लक्षात ठेवायचं. म्हणजे हा ठोकळा तुमचा एवढे असे छोटे 1x1x1 आकारमानाचे किंवा समान आकारमानाचे छोटे छोटे ठोकळे लक्षात ठेवायचं. एकूण ठोकळे किती, तर हे कसे काढायचे लक्षात ठेवायचं. या म्हणजे 3x3x3 लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये एकूण लहान ठोकळ्याची संख्या काढताना फक्त या तिघांचा गुणाकार करायचा. म्हणजे 3 × 3 तुम्हाला मिळतात. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं एकूण समान ठोकळ्यांची संख्या किंवा लहान ठोकळ्यांची संख्या 1 सेंटीमीटरची असं गृहीत धरू आपण. लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये या 3 अंकांचा गुणाकार तुम्हाला मिळते एकूण ठोकळ्यांची संख्या. 3 2 6 सांगा रे, पुन्हा 3 त्रिक 9, 9 त्रिक झाले 27 म्हणजे 3चा तो घन आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे 3x3x3 आकारमानाच्या ठोकळ्यामध्ये लहान ठोकळ्यांची संख्या किती असणार आहे किंवा एकूण ठोकळ्यांची संख्या किती असणार आहे, ते असणार आहे 27. म्हणजे 3 × 3 × 3 या अंकांचा गुणाकार तुम्हाला मिळते एकूण ठोकळ्यांची संख्या.
पहिला प्रश्न विचारला, लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 2 काय आहे तोच लक्षात ठेवा. ठोकळ्याला बाहेरील बाजूस रंग दिल्यास प्रश्न क्रमांक 2 3x3x3 आकारमानाच्या ठोकळ्यापासून लक्षात ठेवायचं 1.5x1.5x1 आकारमानाचे म्हणजे छोटे छोटे. म्हणजे याचा अर्थ असा झाला, याच्यामध्ये लक्षात ठेवा 1.5x1.5x1 आकारमानाचे. आता आपण जे बनवले ते कसे होते, 1-1 सेंटीमीटरचे बनवले. याच्यात मग 1.5x1.5x1 आकारमानाचे किती ठोकळे तयार होऊ शकतात, कॉन्सेप्ट समजून घ्या. म्हणजेच याचा अर्थ असा झाला बघा, 3x3x3 म्हणजे 64 सेंटीमीटर 3x3x3 म्हणजे 27 सेंटीमीटरचा दोरा आहे, लक्षात ठेवायचं. मग याचं लक्षात आपल्याला 1.5x1.5x1 आकारमानाचे म्हणले आपण. 1.5x1.5x1 म्हणजे 1.5x1.5x1.5 नंतर ह्याला भाग दिला तर याचं जे उत्तर येईल ते असणार आहे 1.5x1.5x1 आकारमानाच्या ठोकळ्यांची संख्या. म्हणजेच काय, हे 1.5चे डबल किती रे, पुन्हा 3, 1.5 1 1.5 दोन्ही पुन्हा काय रे 3, 1.5 1 1 दोन्ही पुन्हा 3, बेद दोन्ही 4, 4 दोन्ही 8. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात ठेवायचं, हाय 3x3x3 आकारमानापासून 1.5x1.5x1 आकारमानाचे किती ठोकळे आपण तयार करू शकतो, तर याचं उत्तर काय असणार आहे 8. म्हणजे साध्या भाषेत तुम्हाला अजून सांगतो, लक्षात ठेवायचं. एक तुम्हाला असं म्हणलं, लक्षात ठेवा, एक 64 सेंटीमीटरचा दोरा आहे, किंवा असं जर म्हणलं, थोडं समजून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या. मी असं म्हणलं 4x4x4 आकारमानाच्या ठोकळ्यापासून म्हणजे 4 2 8 8 4 चौक 16 16 चौक किती रे 64 सेंटीमीटरचा दोरा आहे. आता याच्यापासून आपल्याला 2x2x2 म्हणजे 2x2x2 याचा अर्थ 2 2 4 4 2 8 म्हणजे 8 सेंटीमीटरचे दोरे तयार करायचे. तर किती दोरे तयार होतील कळतंय का, त्या क्वेश्चनचा अर्थ तो आहे, लक्षात ठेवायचा. 3x3x3 पासून 1.5x1.5x1 आकारमानाचे आपण 8 ठोकळे तयार केले. याचा अर्थ सोप्या भाषेमध्ये ही कॉन्सेप्ट आहे. म्हणजे 4x4x4 आकारमानाच्या ठोकळ्यापासून 2x2x2 आकारमानाचे, आता 4x4x4 म्हणजे 4 x 4 x 4 64 सेंटीमीटरचा दोरा आहे. त्यापासून सांगा 2 2 4 4 2 8 8 8 सेंटीमीटरचे, लक्षात ठेवायचं किती आपण दोरे तयार करू शकतो, पुन्हा 8 1 8 8 8 64 म्हणजे 8 आपण दोरे तयार करू शकतो. तीच कॉन्सेप्ट आहे इथं, कळतंय, समजून घ्या, लक्षात ठेवायचं. म्हणजे हा क्वेश्चन लक्षात ठेवायचा फक्त, बाकी काही नाही याच्यामध्ये. मग सांगा 3x3x3 पासून हे लक्षात ठेवायचं आपण 8 ठोकळे तयार करू शकतो. आता सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन तुम्हाला हा विचारला जातो, त्याच्या म्हणजे कोणाच्या, लक्षात ठेवायचं 3x3x3 आकारमानाच्या ठोकळ्याला बाहेरील बाजूस रंग दिल्यास त्याच्या 3 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे काढा. त्याच्या 3 पृष्ठांना म्हणजे काय, याच्या लक्षात ठेवायचं. मग हा ठोकळा काय रे का रंगाच्या बादलीमध्ये बुडवला, कसा, आता त्याच्या फक्त बाहेरील बाजूला रंग लागला, लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये त्याच्या 3 पृष्ठांना रंग लागलेले असे याच्यात किती एकूण ठोकळे आहेत, असा त्यांनी प्रश्न विचारलाय. बघा आता मला लक्षात ठेवायचे ते कुठे सापडतात हे तुम्हाला एकदा कळलं ना, बाकी काही नाही याच्यामध्ये. म्हणजे आता जर बघितलं साधारणपणे लक्षात ठेवायचं, हाच तो ठोकळा आहे, लक्ष द्या व्यवस्थित. आता जर असं म्हणलं हा ठोकळा, लक्षात ठेवा, मी असं दाखवला तुम्हाला. बघा आता ह्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, याच्यामध्ये फक्त असे 3 पृष्ठे आहेत. म्हणजे कुठे कुठे रंग लागलाय बघा, लक्षात ठेवायचं. ह्या ठोकळ्याला कुठे कुठे रंग लागलेला आहे, साधारणपणे लक्षात ठेवायचं. इथं तुमचा रंग लागलेला आहे, दिसतोय का, लक्ष द्या व्यवस्थित. इथं तुमचा रंग लागलाय, दिसतोय, एका पृष्ठाला रंग लागला. सेम लक्षात ठेवा काय रे, इथं पण रंग लागलाय असा, हाच तो एकच ठोकळा आहे, इथं पण रंग लागलाय, लक्षात ठेवायचं. मग 3 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे. आता हा ठोकळा तुम्हाला कुठे सापडला, कोपऱ्यावरती सापडला. आपण हा जर ठोकळा विचारात घेतला, हा खालचा, तुम्हीच सांगा मला, लक्षात ठेवायचं. याच्या किती पृष्ठाला रंग लागले तरी, इथं एक रंग लागलाय, इथं एक लागलाय, लक्षात ठेवायचं. 2 ला लक्षात ठेवा, इथं 2 ला रंग लागलेला आहे. पण 3 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे आपल्याला काढायचे त्याच्यामध्ये. मग इथं ही कॉन्सेप्ट आहे, बाकी काही नाही, लक्षात ठेवायचं. 3 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे, हा कुठे सापडला, कोपऱ्यावरती सापडला. मग मला सांगा, इथं एक सापडत असेल तर कन्फर्म इथं पण असणार आहे तो, कारण ह्याचे 2 दिसत आहेत आणि खाली तळामध्ये एक आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे लक्षात ठेवा 3 पृष्ठांना रंग लागलेले. इथं आता याचा एकच दिसतोय, आता लक्षात ठेवा ह्याचा हा एकच पृष्ठ दिसतोय, पलीकडे एक आहे, इथं खाली एक आहे, लक्षात ठेवायचं. ह्याला चिटकून म्हणजे इथं सापडणार आहे. इथं याचे 2 दिसत आहेत फक्त, तिसरा दिसत नाहीये. ह्याचे फक्त 1 दिसतोय, 2 दिसत नाहीयेत. ह्याचे फक्त 2 दिसत आहेत, तिसरा नाही दिसत, कळतंय, लक्षात ठेवायचं. आणि ह्याचा फक्त काय 1 दिसतोय आणि आतमध्ये एक आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे 3 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे हे कुठे सापडले, कोपऱ्यावर सापडले. मग मला सांगा, एका म्हणजे प्रत्येक क्यूबला एकूण कोपरे किती असतात, मगाची कॉन्सेप्ट चालू झाली आपली,
लक्षात ठेवा. मग मला सांगा इथं प्रत्येक क्यूबला एकूण कोपरे किती 8. एका कोपऱ्यावर एक ठोकळा तुम्हाला असा सापडतोय की त्याच्या फक्त 3 पृष्ठांना रंग लागलेला आहे प्रत्येक कोपऱ्यावर. म्हणजे इथं एक कोपरा इथं कोपऱ्यावर सापडायला लागले. एका कोपऱ्यावर 1, तर मला सांगा मग प्रत्येक क्यूबला एकूण कोपरे किती 8. मग एका कोपऱ्यावरती 1 तर 8 कोपऱ्यावरती किती 8 गुणिले 1. सांगा रे याचं उत्तर काय असणार आहे. 3 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे किती झाले 8. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. आणि हे ठोकळे कोपऱ्यावर सापडतात. जगातल्या प्रत्येक क्यूबला एकूण कोपरे 8. एका कोपऱ्यावर 1 तर 8 कोपऱ्यावर 8 ही कॉन्सेप्ट आहे. इथपर्यंत काय अडचण. लक्षात ठेवायचं. हा क्वेश्चन कळला तुम्हाला. लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 3. आता पुढे जाऊ. लक्षात ठेवा हाच क्वेश्चन आहे. लक्षात ठेवायचं 3x3x3चाच क्वेश्चन आहे. थोडं समजून घ्या व्यवस्थित. बघा 3x3x3चाच क्वेश्चन आहे तो. 3x3x3 आकारमानाच्या ठोकळ्याला त्याच्यात सब क्वेश्चन आपले तयार केलेत. आता त्याच्या म्हणजे आपला मगाचा क्वेश्चन तोच 3x3x3 आकारमानाच्या ठोकळ्यापासून. लक्षात ठेवा 3x3x3 आकारमानाच्या ठोकळ्याला बाहेरील बाजूस रंग दिल्यास त्याच्या म्हणजे याच्या लक्षात ठेवा त्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलेले. क्वेश्चन समजून घ्या. त्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे काढा म्हणते. आता इथं जर बघितलं आपण हे कुठे गेले रे. हे 3 मध्ये गेलेले आहेत साधारणपणे. हा पण सांगा रे हा 3 मध्ये गेलाय. पण असा एक ठोकळा याच्यामध्ये आहे समजतंय. त्याच्या 2 पृष्ठांना इथं रंग लागलाय. लक्षात ठेवायचं त्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलाय. हा आपण नाही घेऊ शकत. का घेऊ शकत नाही रे. कारण हा 3 मध्ये जातोय. हा आपण घेऊ शकत नाही. हा 3 मध्ये गेला. इथं तुम्हाला एक सापडतोय असा एक. ह्या एका बाजूवरती एक सापडतोय की त्याच्या फक्त 2 पृष्ठांना रंग लागलाय. येतं लक्षात. मग मला सांगा हा कुठे सापडला. एक हा बाजूवर सापडला. आता ह्या बाजूवरती एक सापडला. इथं पण असणार आहे कन्फर्म. इथं हा सुद्धा हाय. लक्षात ठेवा तो. म्हणजे हा इथं एक पृष्ठ आहे इथं एक पृष्ठ. हा सगळा एकच ठोकळा आहे. पण कळतंय का. लक्षात ठेवायचं. म्हणजे सांगा रे इथं एक सापडला. हे आपण नाही घेऊ शकत. हे 3 मध्ये गेले. हे आपण बघितलंय मगाशी 3 मध्ये गेले. हा सुद्धा लक्षात ठेवा. आता इथं पण असणार आहे. हा 3 मध्ये गेला. कळतंय का. लक्षात ठेवायचं. पुन्हा साधारणपणे लक्षात ठेवा इथं सापडेल इथं सापडेल इथं सापडेल. हा घेऊ शकत नाहीये. हा 3 मध्ये जातोय. इथं एक सापडेल. इथं लक्षात ठेवायचं. पुन्हा इथं सापडेल. म्हणजे कुठे सापडायला लागले हे बाजूवर सापडायला लागलेत. 2 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे बाजूवर असतात. 3 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे कोपऱ्यावर असतात. आणि 2 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे कुठे सापडायला लागलेत बाजूवरती सापडायला लागलेत. म्हणजे लक्षात ठेवायचं हो का हे ठोकळे आहेत ते. इथं एक सापडला. लक्षात ठेवायचं. इथं रंग लागला. इथं रंग लागलाय. इथं एक असेल इथं एक असेल इथं एक असेल इथं असेल. लक्षात ठेवायचं. पुन्हा असं फिरलं इथं असेल इथं सुद्धा असेल. लक्षात ठेवायचं. आणि साधारणपणे लक्षात ठेवा ही कॉन्सेप्ट आहे. 2 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे हे असतात बाजूवरती. लक्षात ठेवायचं. मग आता इथं एका बाजूवरती एक सापडतोय. प्रत्येक क्यूबला एकूण बाजू 12 असतात. मग एका बाजूवरती 1 तर मला सांगा 12 बाजूवरती किती 12. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. 2 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे कुठे सापडतात. हे कुठे बाजूवरती सापडतात. एवढं डोक्यात फिट करा. कळतंय का. हे बेसिकची लक्षात ठेवा. किंवा बेसिकचा क्वेश्चन आहे. तुम्हाला 4x4x4 पुन्हा विचारलाय. 5x5x5 पुन्हा विचारलाय. 3x4x5 पुन्हा विचारलाय. पुढचे 3 क्वेश्चन खूप महत्वाचे आहेत. हा क्वेश्चन बेसिक साठी घेतोय आपण. लक्षात ठेवा 3 पृष्ठांना कोपरे 2 पृष्ठांना बाजू. चला पुढे नेक्स्ट. लक्षात ठेवायचं. आता फक्त त्याच्या एका पृष्ठाला रंग लागलेला आहे असे याच्यातले ठोकळे काढायचे. पुन्हा सेम तेच क्वेश्चन लक्षात ठेवायचं. सब क्वेश्चन आपण तयार करून घेतोय. बाकी काय नाही याच्यामध्ये. त्याच्या फक्त एका पृष्ठाला रंग लागलाय अशा याच्यामध्ये किती आहेत. आता साधारणपणे आता या आपण पूर्ण पृष्ठाचा विचार केला. लक्ष द्या व्यवस्थित. या पृष्ठाचा जर पूर्ण विचार केला आपण तर ह्याच्यामध्ये सांगाव याच्यात आपण हा धरू शकतो का एका पृष्ठाला. नाही. हा 3 मध्ये गेलाय. कोपऱ्यावरचा कार्य करताय तो. इथं सांगा रे हा धरू शकतो का. नाही. हा 2 पृष्ठामध्ये गेलाय. हा धरू शकतो का. नाही सर हा 3 मध्ये गेलाय. हा धरू शकतो का. नाही. हा 2 मध्ये गेलाय. हा 3 मध्ये जातोय. हा 2 मध्ये जातोय. हा पुन्हा 3 मध्ये. हा 2 मध्ये. मग मधला एक कार्य करताय फक्त का. त्याच्या फक्त एकाच पृष्ठाला रंग लागलाय. मग हा कुठे सापडला. हा सापडला पृष्ठावर सापडला. इथं एका पृष्ठावर एक सापडला. मग तो लक्षात ठेवायचं. मग असं प्रत्येक क्यूबला एकूण पृष्ठ किती असतात 6 असतात. बघितलंय.
एका पृष्ठावरती 1, तर प्रत्येक लक्षात ठेवा प्रत्येक क्यूबला एकूण पृष्ठ किती 6. मग मला सांगा फक्त एका पृष्ठाला रंग लागलेले एकूण ठोकळे ह्याला किती असणार आहेत 6. समजतंय का? 3 पृष्ठांना कोपरे, 2 पृष्ठांना बाजू आणि एका पृष्ठाला पृष्ठे पृष्ठावरती सापडतात. हे समजतंय का? लक्षात ठेवायचं कॉन्सेप्च्युअल चाललोय आपण लक्षात ठेवा. आता परत हा एक क्वेश्चन छान आहे बघा. 3x3x3 आकारमानाच्या ठोकळ्यापासून बाहेरील बाजूस रंग दिल्यास किंवा 3x3x3 आकारमानाच्या ठोकळ्यास बाहेरील बाजूस रंग दिल्यास त्याच्या एकाही पृष्ठाला रंग लागलेला नाही, कलरलेस, रंगहीन असे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. कळते? मग हे कसे काढायचे? एकदम सोपा कार्यक्रम आहे लक्षात ठेवायचं. आता काढायचे आपले कसले रंगहीन काढायचे. रंगहीन बरोबर लक्ष द्या व्यवस्थित एकूण ठोकळे म्हणू शकतो आपण. एकूण ठोकळे वजा रंगलेले, रंगलेले झिंगलेले म्हणा तुम्ही लक्षात ठेवायचं. कुठं ना कुठं रंग लागले असे याच्यामध्ये किती आहेत लक्ष द्या व्यवस्थित. मग आता एकूण ठोकळे कोण सांगते मला? 3x3x3 मध्ये एकूण ठोकळ्यांची संख्या किती असणार आहे 27 असणार आहे. 3 गुणले 3 गुणले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. लक्ष द्या व्यवस्थित. आता कुठं ना कुठं रंग लागलाय अशा याच्यामध्ये किती आहे? आता पाठीमागं बघितले आपण काय बघितले रे इथं लक्ष द्या व्यवस्थित. त्याच्या बघितले त्याच्या 3 पृष्ठाला रंग लागलेले किती सापडले होते आपल्याला 8 सापडले होते. लक्ष द्या व्यवस्थित हा. आणि त्याच्या 2 पृष्ठांना 12 सापडले होते आणि त्याच्या फक्त एका पृष्ठाला रंग लागलाय असे किती सापडले होते? इथं 6 सापडले होते. मग 3 पृष्ठांना 8, 2 पृष्ठांना 12, एका पृष्ठांना 6 म्हणजे याच्या कुठं ना कुठं रंग लागलाय. कळतंय का? लक्षात ठेवायचं. मग सांगा हे 8 आणि हे 12 20, 20 वजा 6 म्हणजे सॉरी 20 आणि हे 6 26 झाले म्हणजे 27 वजा बोला रे बाबांनो तुमचं उत्तर इथं 27 वजा 26 आलं लक्षात. मग याचं उत्तर काय असणार आहे? प्रश्न क्रमांक 6चं उत्तर एकाही पृष्ठाला रंग लागलेला नाही. तो कुठे सापडला लक्षात ठेवा. तो कुठे असणार आहे? पण आतमध्ये असणार आहे. आतमध्ये असणार आहे. जर आपण हा ठोकळा फोडला तर लक्षात ठेवा त्याच्या आतमध्ये तुम्हाला असा ठोकळा दिसेल एक त्याच्या एकाही पृष्ठाला रंग लागलेला नाही. कळतंय? तो असेल कलरलेस, तो असेल रंगहीन. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. समजतंय का पोरांनो? लक्षात ठेवायचं. एकदम हे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारलेले आहेत. बेसिकसाठी क्वेश्चन आहे. पुढचे क्वेश्चन तुम्हाला पूर्ण आकृती काढायची गरज पडणार नाही. तुम्हाला त्या ट्रिक्स सांगतो. एक्झॅक्ट तुम्ही काय करा ह्या बेसिकच्या क्वेश्चनमध्ये 3 पृष्ठांना एक्झॅक्ट कुठं, 2 पृष्ठांना एक्झॅक्ट कुठं सापडतात, एका पृष्ठाला कुठे सापडतात, कलरलेस कसे काढायचे हे कलरलेस काढायचे. एकूण ठोकळे वजा रंगलेले आलं लक्षात. कुठं ना कुठं रंग लागले असे मायनस करा आलं लक्षात. एकूण ठोकळ्यातनं उत्तर तुमचं काय मिळेल? मग रंगहीन मिळेल, कलरलेस मिळेल. मग कलरलेस किती असणार आहेत? 1. समजते? अलग लक्षात बघा लक्षात ठेवायचं. आणि अजून एक क्वेश्चन आहे बघा. हा पण क्वेश्चन तुम्हाला वारंवार विचारला जातो. 3x3x3 आकारमानाच्या ठोकळ्याला एकूण काप किती करावे लागतील? एकूण आपण किती काप देऊ शकतो याच्यामध्ये? 3x3x3 आकारमानाच्या ठोकळ्याला एकूण किती काप देऊ शकतो? कापांची संख्या म्हणजे लक्षात आपण किती वेळा हा कापू शकतो ठोकळा. लक्ष द्या व्यवस्थित. याच्यामध्ये पण छान क्वेश्चन आहे हा. 3x3x3 आकारमानाच्या ठोकळ्याला किती आपण काप देऊ शकतो? काप म्हणजे काय लक्षात ठेवायचं. तर असा मी काप दिला तलवारीनं, असा एक काप तयार होईल. एक काप झाला, हा स्लाइस इकडे साईडला पडला. परत सांगा रे इथं एक काप दिला असा, पुन्हा सांगा किती झाले? हे 2 काप झाले. पुन्हा असं पण मी काप देऊ शकतो लक्षात ठेवायचं. समजून घ्या व्यवस्थित. असा एक काप दिला, वरचा भाग वर गेला आता लक्षात ठेवायचं. पुन्हा असा पण काप देऊ शकतो. हा परत एक स्लाइस खाली लक्षात ठेवा, खाली स्लाइस इकडे मधला स्लाइस तयार झाला. हे किती काप झाले? 1 2 3 4. अजून एक लक्षात ठेवा, अजून 2 वेळा आपण याला काप देऊ शकतो. कुठं? तर लक्ष द्या व्यवस्थित. असं पण कापू शकतो आपण हो का. असं असं कळतंय. पुन्हा असं आणि असं. मग एकूण किती काप दिले? 3x3x3 आकारमानाच्या ठोकळ्याला एकूण आपण किती काप दिले असा पण तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. सरळ लक्षात ठेवा. मग किती असणार आहेत? 1 2 3 4 5 6. कळतंय? 6 काप आपल्याला द्यावे लागतील लक्षात ठेवायचे किंवा 6 काप देता येतात. एकूण किती काप करावे लागतील? तर 6 काप आपण करू शकतो याच्यामध्ये. क्लिअर आहे? म्हणजे याचा अर्थ बघा 3x3x3 आकारमानाच्या ठोकळ्याला एकूण काप किती द्यायचे असतील. तर तुम्हाला असं कळत नसेल तर सरळ याच्यातनं काय करा, 1 मायनस करा. फक्त 3 मधून 1 गेला, पुन्हा 3 मधून 1 गेला, पुन्हा 3 मधून 1 गेला लक्षात ठेवायचे. इथं 2 राहिले, लक्ष द्या व्यवस्थित. इथं 2 राहिले पण इथं गुणाकार नाही करायचा उत्तराचा.
तिथं काय करायचं तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. एक एक मायनस करा, ह्याच्यातनं एक एक मायनस करा, याचं उत्तर इथं 2, याचं उत्तर इथं 2. या वजाबाकीची बेरीज तुम्हाला मिळते एकूण कापांची संख्या. 3 मधून 1 गेला, 3 मधून पुन्हा 1 गेला, पुढच्या 3 मधून 1 गेला, म्हणजे 2 2 2 असे 6 काप आपण देऊ शकतो. आणि हाताने आपण काप सुद्धा दिलेले आहे. तुम्ही ही ट्रिक सुद्धा वापरू शकता, लक्षात ठेवायचं. कळतंय? कापांची संख्या काढायची असेल तर 3 बाय 3 बाय 3 आकारमानाच्या ठोकळ्याला एकूण किती वेळा आपण काप देऊ शकतो, तर याचं उत्तर काय असणार आहे, लक्षात ठेवायचं 6. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ही झाली लक्षात ठेवायचं बेसिकची पहिली आकृती. लक्षात ठेवा, याच्या भोवती सगळे आपण प्रश्न रचू शकतो. कळतंय? एकूण ठोकळ्यांची संख्या काढणं. सगळ्यात महत्त्वाचं 3 पृष्ठांना कोपरे पकडायचे, 2 पृष्ठांना बाजू पकडायच्या. लक्षात ठेवायचं एका पृष्ठाला सरफेस पकडायचा. एका पृष्ठाला रंग लागलेले ठोकळे कुठे असतात, सरफेसवरती असतात, पृष्ठांवरती असतात. आणि एकाही पृष्ठाला रंग लागला नाही असे ज्यामध्ये कुठे असतात, ते आतमध्ये असतात. पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय अडचण आहे का? लक्षात ठेवा, एकदम भारी कॉन्सेप्च्युअल लक्षात ठेवायचे क्वेश्चन आहेत आणि याच्यावर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. कॉन्सेप्टसाठी आपल्याला इथं वेळ लागला, पुढे आपल्याला वेळ जास्त लागणार नाही, लक्षात ठेवायचं. आता प्रश्न क्रमांक हा तुम्हाला IMP वाला, याच्यावरती तुम्हाला भरपूर वेळा प्रश्न पडलेले आहेत आत्तापर्यंत. लक्ष द्या व्यवस्थित. आता काय म्हणले, 4 बाय 4 बाय 4 आकारमानाच्या ठोकळ्याला बाहेरील बाजूस रंग दिल्यास, बाहेरील बाजूस रंग दिल्यास, लक्षात ठेवा. त्यांनी पहिला प्रश्न विचारले, आता एकूण लहान किंवा समान आकारमानाचे एकूण ह्याच्यात किती ठोकळे तयार होतील. मगासारखाच क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायचं. 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 बाय 4 बाय 4 आकारमानापासून समान आकारमानाचे आपण किती ठोकळे तयार करू शकतो. या 3 अंकांचा गुणाकार तुम्हाला मिळते एकूण ठोकळ्यांची संख्या. 4 चौक 16, 16 चौक 64. उत्तर संपलं. चला पुढे बघा, 4 बाय 4 बाय 4 आकारमानाच्या ठोकळ्यापासून 2 बाय 2 बाय 2 आकारमानाचे, मगासारखा क्वेश्चन आला बघा, म्हणजे सेम तेच. 4 बाय 4 बाय 4 आकारमानाच्या ठोकळ्यापासून 2 बाय 2 बाय 2 आकारमानाचे किती ठोकळे आपण बनवू शकतो, तोच मगासारखा कार्यक्रम आहे. 4 बाय 4 बाय 4 म्हणजे 64 सेंटीमीटरच्या दोऱ्यापासून 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 सेंटीमीटरचे आपण किती दोरे तयार करू शकतो, तेच आपले ठोकळे तयार होतील. मग किंवा 2 के बे 2 दोन्ही 4, 2 के बे 2 दोन्ही 4, 2 के बे 2 दोन्ही 4, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8 असं पण उत्तर काढू शकता. समजतंय का? एकदम साध्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवायचं. 4 बाय 4 बाय 4 पासून 2 बाय 2 बाय 2 चे आपण 8 ठोकळे तयार करू शकतो. अजून एक क्वेश्चन आहे, त्याच्या 3 पृष्ठांना कुणाच्या, हो का, 4 बाय 4 बाय 4 च्या, तुम्हाला सरळ दिसतंय 1 2 3 4 घर, 1 2 3 4, 1 हा कॉमन पकडला जातो, 1 2 3 4, म्हणजे 4 बाय 4 बाय 4 आकारमानाच्या ठोकळ्याला बाहेरील बाजूस रंग दिल्यास त्याच्या 3 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे काढा म्हणते. मग मला सांगा आता तुम्ही, लक्षात ठेवायचं, 3 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे कुठे असतात, कोपऱ्यावरती असतात. प्रत्येक क्यूबला बघा, इथं तो ठोकळा आहे बघा, असा असं 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 असं, लक्षात ठेवायचं. म्हणजे हा तुमचा ठोकळा आहे, लक्षात ठेवायचं. हा तुमचा ठोकळा आहे. तिथे 3 पृष्ठांना रंग लागलाय, म्हणजे कुठं कुठं रे, इथं रंग लागलाय, इथं पण रंग लागलाय, इथं सुद्धा रंग लागलाय, लक्षात ठेवायचं. त्याच्या 3 पृष्ठांना रंग लागलेले कसलाही ठोकळा असू द्या, 3 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे काढायचे असतील तर ते कुठे असतात, कोपऱ्यावरती असतात, लक्षात ठेवा. म्हणजे इथे एक सापडते तुम्हाला, मग प्रत्येक कोपऱ्यावरती सापडेल, लक्षात ठेवायचं. 3 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे कुठे असतात, तो कोपऱ्यावरती असतात. कोपरे मोजा, विषय संपला, उत्तर मिळून जाईल तुम्हाला. प्रत्येक क्यूबला एकूण कोपरे किती असतात, 8. 8 उत्तर लिहा, विषय संपलेला आहे. 3 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे कुठं, कोपऱ्यावर असतात, मग याचं उत्तर काय असणार आहे, 8 असणार आहे. झालं, संपला विषय. चला पुढे नेक्स्ट बघा. आता क्वेश्चन क्रमांक लक्षात ठेवा 4. क्वेश्चन क्रमांक 4 काय म्हणले, किंवा 3 बाय, पुन्हा सेम तेच कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 4 बाय 4 बाय 4 आकारमानाच्या ठोकळ्याला बाहेरील बाजूस रंग दिल्यास त्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे काढा. त्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे, आता 2 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे असतात कुठे, मगाशी बघितले आपण 3 बाय 3 बाय 3 मध्ये ते बाजूवर सापडतात. मला सांगा रे, हा 2 मध्ये येईल का रे, नाही येणार. 100% 3 मध्ये जातोय, तो लक्षात ठेवायचं. हा नाहीये, हा पण सांगा नाही येणार, कारण तो 3 मध्ये जाणार आहे. मला सांगा, इथे एक ठोकळा आहे बघा, असा असा एक ठोकळा आहे, आलं लक्षात, आणि पुन्हा असा एक तुम्हाला सापडतोय, आलं लक्षात. मग इथं या बाजूवरती आपल्याला किती सापडले, 2 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे
बाजूवरती तर आपल्याला 2 सापडले, एका बाजूवरती 2 सापडले, तर मला सांगा सगळीकडे मग इथं पण 2 सापडतील, लक्षात ठेवायचं. इथं सुद्धा 2 सापडतील, इथं पण 2 सापडतील, इथं 2 सापडतील, लक्षात ठेवायचं. पुन्हा इथं 2 सापडतील. हे नाही घेऊ शकत आपण, का? हा 3 मध्ये जातोय, पलीकडे एक त्याचा लक्षात ठेवा पृष्ठ आहे. समजते? म्हणजे एका बाजूवरती 2, तर मला सांगायचं प्रत्येक क्यूबला एकूण बाजू किती असतात? 12. 12 गुणिले एका बाजूवरती 2, तर याचं उत्तर काय असणार आहे? 24. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. प्रॉब्लेम, अडचण नाही, लक्षात ठेवायचं. चला परत काय म्हणले? फक्त त्याच्या एका पृष्ठाला रंगलेले एकूण ठोकळे. आता एका पृष्ठाला रंगलेले एकूण ठोकळे असतात कुठे? पृष्ठावरती असतात, मला लक्षात ठेवायचं. मग आता याच्यामध्ये थोडं तुम्हाला बघा दाखवतो याच्यामध्ये. आता मला सांगा तुम्ही, हे आपण घेऊ शकतो का रे? नाही. 3 मध्ये. पुन्हा सांगा, हा 2 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये. पुन्हा 2 मध्ये जातो, हा 2 मध्ये जातो, हा 3 मध्ये जातो, 2 मध्ये, 2 मध्ये. मग 1 2 3 4. इथं असे तुम्हाला 4 ठोकळे सापडतील की त्याच्या फक्त एका पृष्ठाला रंग लागलाय. मग इथं सांगा एका पृष्ठावर किती सापडले? 4 सापडले. मग प्रत्येक क्यूबला एकूण पृष्ठे असतात किती? 6 असतात. मला सांगा एका क्यूब म्हणजे प्रत्येक क्यूबला एकूण पृष्ठे 6, एका पृष्ठावर 4, तर याचं उत्तर सुद्धा किती असणार आहे? मग 24. समजतंय? लक्षात ठेवा, कुठं कोण सापडतंय एवढं तुम्हाला जरी कळलं ना, बाकी काय नाही याच्यामध्ये. क्लिअर आहे? हे पूर्ण आकृती काढायची गरज पडत नाहीये. तुम्ही लक्षात ठेवा 4x4x4 च्या आकृतीमध्ये लक्षात ठेवा, किंवा 3x3x3 च्या असू दे, एवढी जरी तुम्ही आकृती काढली परीक्षेमध्ये, बघा लक्ष द्या व्यवस्थित, एवढी जरी आकृती काढली तर एवढ्या आकृतीमध्ये आपल्याला सगळं कळतं. सगळं कळतं, कारण हे कोपरे असतात. हे सगळे काय रे? कोपरे झाले. हे काय असतात? बाजू. लक्षात ठेवायचं, ह्या बाजूवरती गोष्टी आहेत, लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे? आणि हा मधला सगळा कार्यक्रम काय असतो? पृष्ठांचा असतो. जिथं यांची किंमत कॉन्स्टंट आहे, म्हणजे यांची किंमत कॉन्स्टंट म्हणजे काय? 3x3x3, 4x4x4, 5x5x5, 10x10x10. इथं यांची किंमत कॉन्स्टंट, तिथं लक्षात ठेवायचं. तुम्ही एवढी जरी आकृती काढली तर या आकृतीमध्ये सगळं दिसतं आपल्याला. समजते? मग लक्षात ठेवायचं, त्याच्या फक्त एका पृष्ठाला रंग लागलेले एकूण ठोकळे हे असतात पृष्ठावरती. एका पृष्ठावरती 4, तर प्रत्येक क्यूबला एकूण पृष्ठे 6. 6 गुणिले 4, 6 चोक 24. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ही पण आकृती लक्षात ठेवा, लक्षात ठेवायचं. चला पुढे. परत काय म्हणले? आता त्याच्या एकाही पृष्ठास रंग लागला नाही, त्याला आपण कलरलेस म्हणतो, रंगहीन म्हणतो. लक्षात ठेवायचं. मग हे आता असतात कुठे रे? हे लक्षात ठेवायचं, हे असतात आतमध्ये. कलरलेस आतमध्ये. हा 4x4x4चा ठोकळा. मग कसे काढायचे? लक्षात ठेवायचं, एकूण ठोकळ्यांची संख्या, एकूण ठोकळ्यांची संख्या लक्षात ठेवायची. किंवा आपण काढायचं काय? आपल्याला कलरलेस काढायचे ना, रंगहीन. लक्षात ठेवायचं, आपण रंगहीन लिहू पहिल्यांदा, तुम्हाला समज लक्षात येईल. रंगहीन बरोबर एकूण ठोकळे असं म्हणतो डायरेक्ट. एकूण ठोकळे वजा रंगलेले, कुठं ना कुठं रंग लागलाय असे याच्यामध्ये किती आहेत ते काढू पहिल्यांदा. कळतंय? मग एकूण ठोकळे सांगा 4x4x4 मध्ये, 4x4x4 अकरा ठोकळ्यामध्ये एकूण ठोकळ्यांची संख्या किती असते? 64 असते. 64 वजा कुठं ना कुठं रंग लागलाय असे 3 पृष्ठांना की सापडले होते. कुठेही जावा जगात 8च उत्तर असणार आहे त्याचं. हे 8. लक्ष द्या व्यवस्थित. त्याच्या 2 पृष्ठांना किती सापडले? 24 सापडले. लक्ष द्या व्यवस्थित. आणि परत त्याच्या लक्षात ठेवा एका पृष्ठाला किती सापडले होते? 24. लक्षात ठेवायचं. मग इथं कुठं ना कुठं रंग लागलाय असे आपल्याला इथं सापडलेत. 24 दोन्ही 48. 48 प्लस लक्षात ठेवा 8 झाले 56. मग 64 वजा 56 तुमचं उत्तर किती असेल? 8. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. म्हणजे एकाही पृष्ठाला रंग लागला नाही असे याच्यामध्ये किती असणार आहेत? लक्षात ठेवायचं 8. कळते? प्रॉब्लेम, अडचण लक्षात ठेवायचं. आणि अजून एक महत्वाचा कार्यक्रम याच्यामध्ये क्वेश्चन क्रमांक 7. आपण 4x4x4 ला एकूण किती काप करावे लागतील? एकूण आपण किती काप देऊ शकतो? लक्षात ठेवायचं. 4x4x4 मध्ये मगा सांगितल्याप्रमाणे असे लक्षात ठेवायचं. हा एक काप तयार झाला, असं इथं असा तयार होतोय, असा काप तयार झाला, पुन्हा आपण असा काप देऊ शकतो, असा काप देऊ शकतो, असा पुन्हा काप देऊ शकतो, असा पण काप देऊ शकतो. लक्षात ठेवायचं. असं हाताने करायचं नाही पण परीक्षेमध्ये. तुम्हाला सांगतोय फक्त बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचं. परीक्षेमध्ये ह्या गोष्टी अशा करू नका. एकूण आपण किती काप देऊ शकतो? तर सरळ तुम्हाला काय सांगितलं होतं याच्यामध्ये, ट्रिक्स काय सांगितली होती? काप द्यायचे असतील तर सांगा रे, हे 4x4x4 प्रत्येकातून एक एक वजा करा.
याचं उत्तर किती आलं इथं 3, याचं उत्तर 3, याचं उत्तर 3 लक्षात ठेवा वजाबाकी आणि या तिघांची बेरीज तुम्हाला मिळतात एकूण कापांची संख्या. एकूण कापांची संख्या म्हणजे आपण असे 3 दिले होते, असे 3 दिले होते, असे 3. मग सांगा 3 2 6 3 त्रिक 9 म्हणजे एकूण काप किती असणार आहेत 9 असणार आहेत. परफेक्ट उत्तर. कळतंय का? लक्षात ठेवायचं. एकदम सोप्या सोप्या गोष्टी आहेत लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन क्रमांक 5 मध्ये जास्त खेळत बसायचं नाही. हा परीक्षेमध्ये ठोकळा काढायचा नाहीये. तुम्ही आता सांगितले इथं यांची किंमत कॉन्स्टंट असते लक्षात ठेवायचं. इथं यांची किंमत कॉन्स्टंट असते, तिथं तुम्ही एवढं जरी काढलं एवढं लक्षात ठेवा 1 2 3 4 लक्षात ठेवायचं. म्हणजे पुन्हा 1 2 3 लक्षात ठेवायचे 4 म्हणजे 4 रेषा मारल्या की 5 घरं तयार होतात लक्षात ठेवायचं. म्हणजे हा 5 बाय 5 बाय 5 चा ठोकळा तयार झाला. एवढा एक पृष्ठ काढला, एका पृष्ठामध्ये सगळं कळतं आपल्याला. कारण आता हे असतात काय कोपरे, हे कोपरे, हे कोपरे, हे कोपरे. प्रत्येक क्यूबला एकूण कोपरे 8. मग त्याच्यात 3 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे 8च असणार आहेत. लक्षात हे बाजू असतात लक्षात ठेवायचं. या बाजू झाल्या बाजू बाजू लक्षात ठेवायचं. पुन्हा या बाजू ह्या बाजू ह्या बाजू 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 प्रत्येक लक्षात ठेवायचं. बाजूवरती 3 पृष्ठे किंवा 3 ठोकळे तुम्हाला असे सापडायला लागलेत की त्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे. 2 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे कुठे असतात बाजूवरती असतात. कळतंय का? लक्षात ठेवायचं. आणि मधला सगळा कार्यक्रम कसला रे बाबांनो एका पृष्ठाला रंग लागलेले असे ठोकळे. समजतंय? लक्षात. मग बघू आता सरळ काय म्हणले एकूण लक्षात समान म्हणजे एकाच आकारमानाचे किती आपण ठोकळे तयार करू शकतो 5 बाय 5 बाय 5 आकारमानाच्या ठोकळ्यामध्ये एकूण ठोकळ्यांची संख्या काढा. 5 चा घन किती 125. उत्तर संपलेलं आहे. 5 बाय 5 बाय 5 पासून 2.5 बाय 2.5 बाय 2.5 म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 पासून लक्षात ठेवायचं. हा 2.5 बाय पुन्हा सांगा रे 2.5 बाय लक्षात ठेवा 2.5 बाय 2.5 आकारमानाची म्हणजे पुन्हा ही 2.5 एके 2.5 2.5 दोन्ही 5 2.5 एके 2.5 2.5 दोन्ही 5 पुन्हा 2.5 एके 2.5 2.5 दोन्ही 5 लक्षात ठेवायचं. म्हणजे पुन्हा किती झाले आपले 8 ठोकळे. सगळ्यात महत्वाचा हा क्वेश्चन सांगायची गरज आहे का आता त्याच्या 3 पृष्ठांना रंग लागलेले. बरं 3 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे असतात कुठे कोपऱ्यावरती असतात. प्रत्येक क्यूबला एकूण कोपरे 8. विषय संपला. लक्षात ठेवायचं. याचं उत्तर काय लिहायचं मग डोळे झाकून 8. इथं लक्षात ठेवा एक आपण फक्त पृष्ठा घेतलाय हे कोपऱ्यावरचा कार्यक्रम. कळतंय का? लक्षात ठेवायचं. मग तो असा ठोकळा असणार आहे इथं का ह्यालाच म्हणतात तो 5 बाय 5 बाय 5 चा ठोकळा. तो कोपऱ्यावर म्हणजे प्रत्येक क्यूबला एकूण कोपरे 8. 3 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे कोपऱ्यावरती असतात. समजतंय का मित्रांनो? सोप्या सोप्या गोष्टी आहेत लक्षात. ह्या गोष्टी सगळ्या सूत्रात पण बसतायत. पण जिथं लक्षात राहतं तिथं यांची किंमत कॉन्स्टंट असेल तरच सूत्रात बसतंय. 3 बाय 3 बाय 3 4 बाय 4 बाय 4 5 बाय 5 बाय 5 लक्षात ठेवा. असं असेल तर सूत्रात. नाहीतर मग असं विचारलं तर 3 बाय 4 बाय 5 असं विचारलं तर हे नाही सूत्रात बसत. म्हणून कॉन्सेप्ट साठी सांगतो मी सगळं. हे सगळं सूत्रात पण बसतंय लक्षात. पण लक्षात ठेवा तुम्हाला कॉन्सेप्ट कळल्या 3 ला कुठं 2 ला कुठं आणि 1 ला कुठं बस. आलं लक्षात. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर मग काय 8. प्रश्न क्रमांक लक्षात ठेवा तोच क्वेश्चन आहे 5 बाय 5 बाय 5 चा लक्षात ठेवायचं. 5 बाय 5 बाय 5 कळतंय. 5 बाय 5 बाय 5 आकारमानाचा ठोकळा आहे. आता त्याच्या 2 पृष्ठांना बरं असतात कुठे हे 2 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे बाजूवरती असतात. इथं आपण आकृती काढली होती लक्षात ठेवा. बाजूवरती एका बाजूवरती किती सापडायला लागले 3 सापडायला लागले. कळतंय का? म्हणजे इथं पण जरी बघितलं हो का इथं एक सापडणार आहे इथं एक सापडणार आहे इथं एक सापडणार आहे. 2 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे हे नाही घेऊ शकत हे 3 मध्ये हे पण नाही घेऊ शकत 3 मध्ये लक्षात ठेवायचं. समजतंय? मग एका बाजूवर किती सापडले लक्षात ठेवा 1 2 3 प्रत्येक क्यूबला एकूण बाजू 12 असतात. 12 गुणिले 3 12 त्रिक 36. समजतंय का? एका बाजूवरती 3 सापडत आहेत. एका बाजूवरती 3 ठोकळे असे सापडत आहेत त्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलेले आहेत. मग मला सांगा एका बाजूवरती 3 तर 12 बाजूवरती 12 2 24 12 त्रिक 36. मग तुमचं उत्तर इथं किती असणार आहे 36. कळतंय? आता परत त्यांनी काय म्हणले फक्त एका पृष्ठाला रंग लागलेले. बरे असतात कुठे रे बाबांनो असतात कुठे. आता हे कशात गेले 2 मध्ये 2 मध्ये 2 मध्ये पुन्हा 2 मध्ये 2 मध्ये 2 मध्ये 2 3 मध्ये गेला लक्षात ठेवायचं. हा 2 मध्ये हा 2 मध्ये हा 2 मध्ये पुन्हा हा 2 मध्ये हा 2 मध्ये हा 2 मध्ये म्हणजे मधला जो सगळा कार्यक्रम आहे लक्षात ठेवायचं हा आहे तो एका पृष्ठाला रंग लागलेले ठोकळे. मग इथं किती सापडले 1 2 3 4 5 6 7 8 9 एका पृष्ठावर 9. तर लक्षात ठेवायचं
6 पृष्ठावर किती? 9 सख्ख 54. म्हणजे कसले रे बाबा हे लक्षात ठेवायचं. ही तर तुम्हाला सांगतो बरोबर लक्षात येईल. म्हणजे काय रे याच्यामध्ये हा 3 मध्ये, हा 2 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये लक्षात ठेवायचं. बघा पेन दिसतोय का? ही कॉन्सेप्ट आहे. काय नाही याच्यामध्ये सोपा कार्यक्रम आहे. 2 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये, आणि हे मधला 1 2 3 4 5 6 7 8 9 एका पृष्ठावर किती? 9 तर 6 पृष्ठावर 9 सख्ख 54. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. समजते? लक्षात. आणि पुढे काय सांगितलंय? एकाही पृष्ठाला रंग लागला नाही. कसले काढायचे? रंगहीन, कलरलेस. बरोबर. एकूण ठोकळे. कळते का रे? एकूण ठोकळे वजा रंगलेले. कुठं ना कुठं रंग लागलाय असे रंगलेले ठोकळे. कळते का? लक्षात ठेवायचं. रंगलेले. मग सांगा 3 पृष्ठांना किती? 3 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे याच्यात 8 आहेत. किंवा बा एकूण अगोदर लिहू की एकूण आपले किती आहेत? 5 बाय 5 बाय 5 मध्ये 125 आहेत. वजा कुठं ना कुठं रंग लागलेले म्हणजे 3 पृष्ठांना 8 आहेत. सांगा 2 पृष्ठांना इथं दिसतंय 36. 12 36. पुन्हा एका पृष्ठाला 54. या सगळ्यांची बेरीज तुम्हाला मिळणार आहे. लक्षात ठेवायचं. कुठं ना कुठं रंग लागलेले असे ठोकळे. मग 54 किंवा असं म्हणूया. लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये जर बघितलं आता 54 आणि 8 किती झाले? 62 झाले. 62 आणि लक्षात ठेवायचं हे 6. 62 आणि 6 झाले 68. 68 आणि 30 किती झाले? 98. म्हणजे लक्षात ठेवायचं 125 वजा किती रे? 98. मग मायनस करा. 98 मायनस केलं तर लक्षात ठेवायचं 27. म्हणजे 27 ठोकळे याच्यामध्ये पुन्हा असे आहेत की त्याच्या एकाही पृष्ठाला रंग लागलेला नाही. त्याला असं म्हणतात कलरलेस, रंगहीन. याच्यावरती तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय बघा. कलरलेस, एकाही पृष्ठाला रंग लागलेला नाही असे एकूण ठोकळे 125 वजा. लक्षात ठेवायचं ही कॉन्सेप्ट आहे. किंवा 38 आणि 8 किती झाले? 36 आणि 8 किती झाले? 8 आणि 7 14 54. 44 आणि 54 किती झाले? 98 आपण मायनस केले. उत्तर असणार आहे 27. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. क्रॉस टॅली केलं कारण लक्षात ठेवा इथं बघावलंय. ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये आहे. प्रॉब्लेम काय अडचण आहे का? लक्षात ठेवायचं. थोडा हा वेगळा ठोकळा आहे. बघू आपण. लक्षात ठेवा तो पण बघणार आहेत. इथं तुम्हाला जेव्हा यांची किंमत कॉन्स्टंट असते 3 बाय 3 बाय 3 4 बाय 4 बाय 4 5 बाय 5 बाय 5. लक्षात ठेवा. 3 पृष्ठांना कोपरे, 2 पृष्ठांना बाजू मोजायचं. लक्षात ठेवायचं. परत लक्षात ठेवा. किंवा काय रे अजून एका पृष्ठाला कुठे सापडतात? पृष्ठावरती सापडतात. एवढीच कॉन्सेप्ट. आणि रंगहीन बरोबर एकूण ठोकळे वजा रंगलेले ठोकळे. हे कॉन्सेप्ट साठी व्हिडिओ तयार केलाय आपण. लक्षात ठेवायचं. एक्झॅक्ट त्या गोष्टी कुठे कुठे सापडतात हे तुम्हाला कळलं ना. बाकी काय नाही याच्यामध्ये. हा थोडा वेगळा आहे. लक्षात ठेवायचा ठोकळा हा थोडा वेगळा आहे, हटके आहे. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं, तुम्हाला हा ठोकळा कळावा म्हणून बाकीचे हे 3 क्वेश्चन मी घेतलेले. कारण हे तर थोडं वेगळं आहे. हिथं लक्षात ठेवायचं. आता हिथं पाठीमागं जर बघितलं, जेव्हा यांची किंमत कॉन्स्टंट असते तेव्हा लक्षात ठेवायचं. पाठीमागं जर बघितलं आपण, जिथं एका बाजूवर घडतं ते सगळ्या बाजूवर घडतं. कळतंय का? एका पृष्ठावर जे घडतं ते सगळ्या पृष्ठावर घडतं. पण इथं तसं नाहीये. हा वेगळाच ठोकळा. लक्षात ठेवायचं. काय म्हणले? ए बघा रे वा, 3 बाय 4 बाय 5 आकारमानाच्या ठोकळ्याला बाहेरील बाजूस रंग दिल्यास. आलं लक्षात? बघू आपण काय म्हणले. आता बाहेरील बाजूस रंग दिल्यास सगळ्यात महत्वाचं काय? एकूण ठोकळ्यांची संख्या काढा. याचं लॉजिक सेम तेच. काय रे? 3 अंकांचा गुणाकार. 3 गुणिले 4 गुणिले 5. सांगा. 4 त्रिकम 12, 12 पंचे 60. विषय संपला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 3 बाय 4 बाय 5 म्हणजे लक्षात ठेवायचं 60 असणार आहे. किंवा 5 × 20 = 60. विषय संपलेला आहे. प्रश्न क्रमांक 1 तोच असेल. आता त्याच्या 3 पृष्ठांना रंग लागलेले. आता याचं उत्तर कॉन्स्टंट. जगातला तुम्ही किती बाय कितीचाही ठोकळा घ्या, प्रत्येक क्यूबला एकूण कोपरे 8. आणि हे कोपरे कुठे सापडत आहेत? कोपऱ्यावरती सापडत आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, हिथं सापडेल. लक्षात ठेवायचं 3 पृष्ठांना हिथं सापडेल, हिथं सापडेल, हिथं सापडेल, इथं आणि आतमध्ये एक आहे. असे 8 कुठेही जावा, कोपरे मोजा. याचं उत्तर काय असणार आहे? 8. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. 3 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे जर काढा म्हटलं, डोळे झाकून उत्तर 8 लिहून यायचं. समजते? चला पुढे काय म्हणले रे? त्याच्या 2 पृष्ठांना. आता ही कॉन्सेप्ट शिकण्यासारखी आहे बघा. इथं सूत्रामध्ये नाही बसत आहे. लक्षात ठेवायचं. सूत्रामध्ये हा ठोकळा बसत नाहीये. हा कॉन्सेप्च्युअल ठोकळा आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या ना, विषय संपला.
पण तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, त्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलेले, बरं 2 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे असतात कुठे? बाजूवरती. 3ला कोपरे. आलं लक्षात? ते आपल्याला लक्षात ठेवा, गोष्टी क्लिक झाल्या पाहिजे. आणि एकाला पृष्ठे. कळतंय का? मग त्यांनी प्रश्न विचारले, 2 पृष्ठांना म्हणले, 2 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे. आता हे मोजले आपण साधारणपणे, हे जर ही बाजू जर बघितली आपण, कारण हे बाजूवर सापडतात ना, ही बाजू जर बघितली तर या बाजूवर बघा रे तुम्ही किती सापडतात. मला सांगा, हा घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. हा घेऊ शकतो का रे? नाही घेऊ शकत. हा 3 मध्ये जातोय ना, हा लक्षात ठेवायचं. पण हा घेऊ शकतो मास्तर? यस. हा एक सापडला 2 पृष्ठांना, हा एक सापडला, हा एक सापडला. हा नाही घेऊ शकत, हा नाही घेऊ शकत, कारण तो 3 मध्ये सापडलाय. आता इथं आपले किती सापडले माहित आहे का? 3 सापडले. पण इथं बघा बरं, इथं लक्षात, हा 3 मध्ये गेला, हा 3 मध्ये गेला, इथं एकच सापडतोय. म्हणजे इथं एका बाजूवर जे घडतं ते सगळ्या बाजूवर नाही घडत. बघा व्यवस्थित कॉन्सेप्ट. मग कसं काढायचं? हा क्वेश्चन आहे तुमचा IMP. 2 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे. आता काय करायचं माहिती आहे का? लक्षात ठेवायचं, ह्याला असं गोल फिरायचं. गोल म्हणजे कसं सांगतो मला. आता आपण जर ही बाजू पकडली, ही एवढी, ए बघा समजून घ्या, फक्त समजून घ्या व्यवस्थित. आता ही जर बाजू पकडली तर इथं किती सापडतात तुम्हाला? एका पृष्ठाला, सॉरी 2 पृष्ठांना चाललंय ना आपलं, 2 पृष्ठांना किती सापडतात? इथं एकच सापडतोय बघा, कारण हा नाही घेऊ शकत आपण, 3 मध्ये जातोय. हा सांगा रे 3 मध्ये जातोय, म्हणजे या बाजूवर एक सापडला. तसंच पुढे या बरं, इथं सांगा बरं, इथं पण एकच सापडतोय बघा, कारण हा 3 मध्ये, हा 3 मध्ये, हा 3 मध्ये, हा 3 मध्ये. तसंच फिरून खाली या बरं, इथं या बाजूवरती, इथं पण सांगा 3 मध्ये, 3 मध्ये, हा इथं एक सापडतोय. आणि परत तुम्ही फिरून आतमध्ये गेला, म्हणजे असं फिरला तुम्ही, असं 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 गोल, तर लक्षात ठेवा तुम्हाला त्या सर्कलमध्ये प्रत्येक बाजूवर सेम गोष्टी सापडतील. म्हणजे इथं लक्षात ठेवा, 1 बाजू, 2 बाजू, 3 बाजू आणि आतमध्ये 1 बाजू आहे. म्हणजे अशा 4 बाजू आहेत की ते 4 बाजूवर एका पृष्ठाला रंग लागलेले एकूण ठोकळे किती सापडतील? एका बाजूवर जर 1 सापडत असेल तर 4 बाजूवर किती सापडतील? 4 सापडतील. लक्ष द्यायचं, उत्तर व्यवस्थित तुम्हाला काढून देतो मी, लक्षात ठेवायचं. 2 पृष्ठांना रंग लागलेले. बघा आता इथे 4 बाजू अशा आहेत. ए बघा रे, 4 बाजू अशा आहेत. एका बाजूवर 1 सापडतोय, एका बाजूवर 1, हा एकच सापडतोय ना, लक्षात ठेवायचं. एका बाजूवर हा एकच सापडतोय. मग 4 बाजूवर किती? 4. एकूण बाजू किती? 12. त्यातल्या आपण फक्त 4 बघितल्या. कळतंय का? लक्षात ठेवा. आता आपण काय करू? लक्षात ठेवायचं. आता मी काय करतो? आता मी असं फिरलोय गोल. आता परत लक्षात ठेवा, जर मी असं फिरलोय याच्यामध्ये, असं जर बघितलं आपण, असं सर्कलमध्ये, लक्षात ठेवा काय होते बघूया. आता ही जर बाजू पकडली मी, लक्षात ठेवायचं, वरची, याच्यामध्ये सांगा बरं इथं किती लागले? 3 पृष्ठांना आहे. इथं सांगा बरं 3 पृष्ठांना आहे. बघा, मग सांगा इथं एक तुमची बाजू, इथं 2 पृष्ठांना सापडते, इथं 2 पृष्ठांना. तसंच पुढे या बरं, ह्या बाजूवरती, इथं सांगा बरं 2 पृष्ठांना, 2 पृष्ठांना. इथं सांगा फुली, कारण 3 मध्ये कार्यक्रम आहे तो. हा 3 मध्ये, हा 3 मध्ये, इथं 2 सापडले, लक्षात ठेवायचं. म्हणजे 2 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे, इथं सॉरी 2 सापडले. तसंच खाली या, इथं 1, इथं 1. हा नाही घेऊ शकत, हा नाही घेऊ शकत, कारण तो 3 मध्ये जातोय. म्हणजे आता परत तुम्ही आतमध्ये गेला, लक्षात ठेवायचं, तर तिथं त्या बाजूवरती पण 2 सापडतील. म्हणजे तुम्ही असं सर्कलमध्ये फिरला तर पुन्हा याच्यामध्ये 4 बाजू अशा आहेत की एका बाजूवर 2 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे, लक्षात ठेवायचं, 2-2 सापडतात. एका बाजूवर 2, तर पुन्हा इथं 4 बाजूवर किती रे? 4 2 8. छान क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायचं. परत जर बघितलं आपण याच्यामध्ये, आता लक्षात ठेवा, असं फिरून आपलं झालंय, लक्षात ठेवा. अजून आपल्या किती बाजू शिल्लक आहेत कोण सांगते? प्रत्येक क्यूबला एकूण बाजू किती असतात? 12. त्यातल्या ह्या 4 घेतल्या, अजून आपल्या 4 बाजू शिल्लक आहेत, लक्षात ठेवायचं. 4 बाजू शिल्लक असतील तर आता कसं फिरायचं आपल्याला? लक्ष द्यावं. आता राहिला आपला कार्यक्रम फक्त असा फिरायचा. असं म्हणजे आता या बाजूवरती, या बाजूवरती, या बाजूवरती बघायचं. आता या बाजूवरती जर बघितलं तर हा 3 मध्ये कार्यक्रम आहे कोपऱ्यावरचा. हा सांगा रे 3 मध्ये कार्यक्रम आहे. म्हणजे इथं 1 ठोकळा, इथं 1 ठोकळा, इथं 1 ठोकळा आहे. त्याच्यात 2 पृष्ठाला रंग लागलाय. समजते? पुन्हा सांगा इथं, 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 हा नाही घेऊ शकत, 3-3 मध्ये कार्यक्रम आहे, लक्षात ठेवायचं. सरळ पुढे जावा, परत इथं, इथं, इथं. म्हणजे उरलेल्या पुन्हा अशा 4 बाजू आहेत. त्याच्या 4 बाजूमध्ये एका बाजूवर 3 ठोकळे असे सापडत आहेत. लक्षात ठेवा, त्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलेला आहे. म्हणजे इथं रंग लागलाय आणि इथं रंग लागलाय. हा 1 ठोकळा, हा 1 ठोकळा, हा 1 ठोकळा. मग सांगा 4 गुणिले, परत सांगा रे, 1 2 3, लक्षात ठेवायचं. 3 केलं तर 4 त्रिकम 12. म्हणजे लक्षात ठेवायचं, इथं लक्षात ठेवा, त्याच्या
दोन पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे, याचं उत्तर हे असेल. मग सांगा, हे झाले 20, 20 आणि 4 किती झाले 24. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. त्याच्या दोन पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे 24. समजते? लक्षात ठेवायचं. कॉन्सेप्ट जर कळली नसती पाठीमागची, लक्षात ठेवायचं, तर तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या नसत्या. एक्झॅक्ट 3 ला कुठं, 2 ला कुठं, 1 ला कुठं, हे पाठीमाग आपण एक्सप्लेन केले. पण जरा सूत्रामध्ये लक्षात ठेवा, हे सूत्रामध्ये नाही बसत. सूत्रामध्ये सुद्धा आपण 3x3x3, 4x4x4, 5x5x5 बसवू शकतो, पण 3x4x5 कधीच सूत्रात बसत नाही. समजते? लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये पुढे अजून काय क्वेश्चन लक्षात ठेवायचं, म्हणजे थोडक्यात हा पुन्हा तोच किंवा तोच ठोकळा आहे. किती बाय 3x4x5चा ठोकळा दिसतोय कसा बा, लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये काय म्हणले त्याने, आता फक्त एका पृष्ठाला रंग लागलेले ठोकळे, ही एक कॉन्सेप्ट शिकून घ्या. आता एका ठोकळ्याला म्हणलं लक्षात ठेवायचं, तर बघा हे कुठे असतात, एका पृष्ठाला रंग लागलेले ठोकळे. बरं कुठे असतात, हे पृष्ठावरती असतात. पृष्ठावरती प्रत्येक क्यूबला एकूण पृष्ठे 6. मग चला आता काय करायचं माहित आहे का, आपण वरचा जर पृष्ठा विचारात घेतला, बघा रे मुलांनो लक्षात व्यवस्थित, वरचा जर पृष्ठा विचारात घेतला तर त्याच्यामध्ये हा आपण पृष्ठा किंवा हा ठोकळा घेऊ शकतो का, नाही. 3 मध्ये, हा 2 मध्ये, हा 2 मध्ये, 3 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 2 मध्ये. मग आता मला सांगायचं याच्यात किती असे ठोकळे आहेत, लक्षात ठेवायचं. मधला फक्त घटक राहिला ना, म्हणजे इथला एक ठोकळा, इथला एक ठोकळा आहे. कळते? म्हणजे या पृष्ठावर आपल्याला किती सापडले, 2 सापडले. तसं सेम खाली असणार आहे. हे समोरासमोर घडतं, जे वर घडलं ते खाली तळात घडेल. समोरासमोर, लक्षात ठेवायचं. परस्पर विरुद्ध, म्हणजे वर जे आहे तेच खाली असणार आहे. समजते? मग आपल्याला काय करायचं, आता लक्ष द्या व्यवस्थित. याच्यामध्ये पुन्हा 2 पृष्ठे असे सापडले. इथं जे घडलं तेच, लक्षात ठेवायचं. इथल्या एका पृष्ठावर, लक्षात ठेवा, एका पृष्ठावर रंग लागलेले ठोकळे 2 सापडले. तर सेम खालच्या पण पृष्ठावरती 2 असणार आहेत. म्हणजे इथं जे घडलं, लक्ष द्या व्यवस्थित, इथं जे घडलं हे लक्षात ठेवा, तेच इथं घडणार आहे. समजते? इथं जे घडेल या पृष्ठावरती ते सेम इथं घडणार आहे. इथं जे घडेल ते सेम इथं घडेल. कळते? लक्ष द्या, मला लक्षात ठेवायचं. मग इथं सांगा बरं, 2 पृष्ठे अशी आहेत त्याच्यामध्ये सांगा एका पृष्ठावर 2 सापडत आहेत. तर मला सांगा 2 पृष्ठावर किती सापडतील. एका पृष्ठाला रंग लागलेले एकूण ठोकळे इथं झाले 4. आपल्या लक्षात ठेवा एकूण पृष्ठ किती असतात बाबा, 6 पृष्ठे. त्यातले आपण फक्त 2 बघितले. आता परत सेम लक्ष द्या व्यवस्थित याच्यामध्ये. आता जर हा पृष्ठा बघितला, लक्षात ठेवा, हा पृष्ठा बघितला तर याच्यात बघू किती सापडतात आपण. मग तुम्ही सांगायचं हा घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत, कारण हा 3 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये. लक्षात ठेवा, 2 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये. कळतंय का? पुन्हा सांगा, हा 2 मध्ये, पुन्हा 3 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये. हा जो मधला पट्टा आहे ना, मधला हो का असा, हिथं लक्षात ठेवायचं. हिथं एका पृष्ठावर किती सापडले, एका पृष्ठावर किती सापडले, 1 2 3. लक्षात ठेवायचं, 1 2 3. लक्षात ठेवा, एका पृष्ठावर 3. तर बरोबर याच्या समोरला, लक्षात ठेवायचं, समोरचा एक पृष्ठ आहे बघा इथं या साईडला, लक्षात ठेवायचं, तिथं पण किती सापडतील, 3 सापडतील. म्हणजे पुन्हा 2 पृष्ठे अशी आहेत त्याच्यामध्ये की लक्षात ठेवायचं एका पृष्ठावरती 3 सापडतात. मग मला सांगायचं 2 पृष्ठावरती किती, गुणिले 3, 3 2 6. कळलं का? इकडं 3 तर त्याच्या बॅक साईडला 3, 6 झाले. आणि अजून 2 पृष्ठे आपले शिल्लक आहेत. कळते? मग ते कोणते आहेत हो का, हे लक्षात ठेवायचं. हे राहिलेला कार्यक्रम सगळा. मग ह्याच्या बरोबर समोरासमोर घडणार आहे पुन्हा. मग सांगा, हा 3 मध्ये, हा 3 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये, 2 3 मध्ये. लक्षात ठेवायचं, पुन्हा 2 मध्ये, 2 मध्ये, 2 मध्ये. आणि हा जो मधला पट्टा आहे हा, तो असणार आहे एका पृष्ठाला रंग लागलेले ठोकळे. मग इथे किती सापडले सांगा, 1 2 3 4 5 6. इथं 6, तर तिकडे पलीकडे पुन्हा 6 असणार आहेत. मग एका पृष्ठावर जर 6 सापडत असतील तर बॅकला सुद्धा 6च असणार आहेत. त्याला गुणिले परत लक्षात ठेवायचं, 6 म्हणजे 12. समजतंय? म्हणजे लक्षात ठेवायचं, म्हणजे काय, 2 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे मग याच्यात किती असतील एकूण, याची बेरीज करावं लागेल. 12 आणि 6 18, 18 प्लस 4 किती झाले बाबा, 22. एका पृष्ठाला रंग लागलेले एकूण ठोकळे, एका पृष्ठाला रंग लागलेले एकूण ठोकळे 3/4/5 मध्ये. बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारलेला आहे. 22 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. आणि सरळ काय म्हणले, एकाही पृष्ठाला रंग लागलेला नाही.
म्हणजेच कलरलेस काढायचे. रंगहीन बरोबर एकूण ठोकळे. बघा, एकूण ठोकळे वजा रंगलेले. मग एकूण ठोकळे किती असतात? 60. बघा लक्षात ठेवा, कुठं ना कुठं रंग लागलाय असे. आता 3 पृष्ठांना किती? 8. लक्षात ठेवायचं. पाठीमाग बघितले आपण, लक्षात ठेवायचं. 2 पृष्ठांना इथं काढले, लक्षात ठेवायचं. 3 पृष्ठांना 8, 2 पृष्ठांना किती रे? 24 सापडले होते. लक्षात ठेवायचं, 24 ऍड करा. आणि अजून लक्षात ठेवा, बघितले आपण एका पृष्ठाला किती आहे? 22. मग या सगळ्यांची बेरीज करून यातनं आपल्याला मायनस करायची आहे. लक्षात ठेवायचं. मग सांगा, हे 24 हे किती झाले? 22 आणि 8 30 झाले. 30 आणि 4 34 प्लस 20 किती झाले? 54 झाले. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. बेरीज चुकली, कार्यक्रम चुकला सगळा तुमचा. लक्षात ठेवायचं. 30 आणि 50 54. मग लक्षात ठेवा, 60 वजा 54. मग उत्तर लिहायचंय 6. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. एकाही पृष्ठाला रंग लागला नाही असे याच्यामध्ये एकूण किती ठोकळे असणार आहेत? 6. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. इथपर्यंत लक्षात ठेवायचं. काय तुम्हाला शंका असेल तर लक्षात ठेवा, विचारू शकता. मी कॉन्सेप्च्युअल शिकवला तुम्हाला व्हिडिओ हा, किंवा कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन घेतलेत. या एका व्हिडिओमध्ये जवळपास एका क्वेश्चन मध्ये 7 क्वेश्चन आहेत. 7 चोक 28 म्हणजे लक्षात ठेवा 20, किंवा काही क्वेश्चन मध्ये तुम्हाला कमी क्वेश्चन सापडतील, पण 25 प्लस क्वेश्चनची आपण तयारी या व्हिडिओमध्ये करून घेतलेली आहे. व्यवस्थित याच्या नोट्स काढा. तुम्हाला 100% येणाऱ्या बऱ्याच परीक्षेचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. ठोकळ्याला बाहेरील बाजूस रंग देणे. आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस चालू आहेत. लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला लक्षात ठेवा ऑनलाईन बॅच वगैरे खरेदी करायची असेल तर निश्चित लक्षात ठेवा, दिलीप खाटेकर सरांचं ऍप आहे. प्ले स्टोअरला जाऊन दिलीप खाटेकर स्टेपअप अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा आणि लक्षात ठेवायचं, तिथं आपले कोर्सेस अवेलेबल आहेत. कमीत कमी फी मध्ये कोर्सेस आहेत. नक्की जॉईन करा. लक्षात ठेवायचं. किंवा ऑफलाईन बॅचेस सुद्धा आपल्या मेन ऑफिसला, पुण्यातल्या मेन ऑफिसला आपल्या ऑफलाईन बॅचेस सुद्धा सुरू आहेत. ऑफलाईन बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. माफक फी मध्ये सगळा कार्यक्रम आहे. इथपर्यंत या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्की लक्षात ठेवायचं, विचारा. काही सुद्धा अडचण नाहीये. आपल्याला जे नंबर आहेत लक्षात ठेवा, स्टेपअप अकॅडमीचे नंबर आहेत, त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. किंवा आपला पर्सनल नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर 9096590278 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. आपण आता या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया अजून अशाच हटक्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच.